हॅलो स्टुडंट्स, मी प्रथमेश सर. आपण आज व्हीजीटी ओरिजिनल चॅनलवर आणि आज आपण 12th सायन्सचं मॅथ्स 2 मधलं एक्सरसाइज 1.3 मधलं क्वेश्चन नंबर 2 बघणार आहोत. ओके, आपण या व्हिडिओमध्ये फक्त क्वेश्चन नंबर 2 करणार आहोत. त्या क्वेश्चन नंबर 2 मध्ये मी इथे सेकंड क्वेश्चन घेतलाय. असं काहीतरी दिले x आणि इकडे प्लस e⁻x. मी पहिलं क्वेश्चन लिहून घेतो. लेट y इज इक्वल टू क्वेश्चन मध्ये काय दिले x प्लस e⁻x बरोबर. अच्छा, पहिले तरी मी काय करणार या एक्सरसाइज मध्ये मी जास्तीत जास्त काय करतो क्वेश्चन मध्ये लॉग वापरतो. टेकिंग लॉग ऑन बोथ साइड. ओके, काय होईल बघा लॉग वापरल्यानंतर इथे काय लॉग y देयरफॉर लॉग y इज इक्वल टू इथे काय होणार. अच्छा, इथे मी डायरेक्टली लॉग वापरू शकत नाही ना, मला इथे हे करावं लागेल ना. y इज इक्वल टू ह्याला u बोलावं लागेल, ह्याला v बोलावं लागेल. हा, डायरेक्टली नाही करू शकणार आपण. मग मला काय करावं लागेल, प्रत्येकाला वेगवेगळं करावं लागेल, हो ना. म्हणजे काय करणार मी लॉग वापरायच्या आधी u ला आणि v ला वेगवेगळं करून घेणार. पहिले u काय माझ्याकडे बघा, हा u म्हणजे हा फंक्शन आहे का. देयरफॉर u इज इक्वल टू काय माझ्याकडे x. मग त्याचं डेरिव्हेटिव्ह येणार. मग इथे मी लॉग वापरू का, टेकिंग लॉग ऑन बोथ साइड बरोबर. मग लॉग वापरलं तर काय होईल, इथे काय येईल लॉग u इज इक्वल टू इथे काय होईल लॉग x. इथे काय करणार, हा वरचा x आहे तो वरतून लॉग लॉगरिथम मध्ये खाली टर्म येते ना, म्हणून हा खाली येणार. म्हणजे इथे काय होणार माझ्याकडे x खाली आला, इथे काय राहिलं log x बरोबर. x खाली आला log x आणि इथे काय आहे log u आहे माझ्याकडे. ओके, आता याचं डेरिव्हेटिव्ह काढायचं आहे आपल्याला. त्याच्या आधी मी काय करतो, इथे बघा मी काय करतो, हा v जो आहे त्याला पण तसंच आपण अरेंज करूया इथे, नंतर एकत्रित आपण गणित सोडूया. इथे v काय आहे माझ्याकडे बघा e⁻x बरोबर. आता इथे पण मी लॉग वापरला, टेकिंग लॉग ऑन बोथ साइड. मग काय होणार लॉग v इज इक्वल टू काय येणार, लॉग e⁻x बरोबर. e⁻x. अच्छा, आता वरचा x खाली येणार म्हणजे लॉग v इज इक्वल टू काय होणार, वरचा x खाली आला, इथे काय येणार log e बरोबर. आणि log e ची किंमत 1 असते बरोबर. मग मी इथे असं लिहू log v इज इक्वल टू x, कारण ह्याची किंमत 1 असते log e ची किंमत. अच्छा, मग मी आता इथे ह्याचं डेरिव्हेटिव्ह पहिलं काढून घेतो का, कारण बघा x चं डेरिव्हेटिव्ह मला इथे पण वापरायचं आहे. पण डायरेक्टली मी इकडे जे उत्तर येतं इथे मी रिप्लेस करू शकतो. ओके, x चं डेरिव्हेटिव्ह काढण्यासाठी कसं काढणार बघूया आपण x चं डेरिव्हेटिव्ह. अच्छा, मी पहिला हा x फंक्शन जो आहे इथे अगेन लॉग वापरले तरी चालेल आपल्याला. ठीक आहे, मी पहिला हा log v ला इकडे घेतो. देयरफॉर माझ्याकडे काय आलं log v काय आलं माझ्याकडे x चालेल. मग माझ्याकडे ह्याचं डेरिव्हेटिव्ह काढलं, समजा डिफरन्शिएट करू का मी डायरेक्ट डिफरन्शिएट करतो. ओके, आणि तुम्ही असं डायरेक्टली लक्षात ठेवलं तरी चालेल. काय तर हा x चा डेरिव्हेटिव्ह जो आहे तो काय असतो x into 1 plus log x. ओके, मागच्या व्हिडिओमध्ये पण मी सांगितलं होतं x चा डेरिव्हेटिव्ह आपल्याला बऱ्याच ठिकाणी वापरावा लागतं. त्यामुळे तुम्ही डायरेक्टली लक्षात ठेवा, कारण स्टेप्स आपल्या भरपूर होणार जर त्याला पण वेगळं सोडवायला गेलं तर. मी एका गणितामध्ये सोडवले बघा तुम्ही. ओके, चला इथे काय करतो मी, मग डिफरन्शिएट केलं v विथ रिस्पेक्ट टू x. मग इथे काय येणार उत्तर सांगा मला, 1/v log v चं डेरिव्हेटिव्ह 1/v आणि परत v चं डेरिव्हेटिव्ह dv/dx इज इक्वल टू इथे काय माझ्याकडे x आहे बरोबर. x चं डेरिव्हेटिव्ह x into 1 plus log x. अच्छा, आता हा v इकडे गेला तर काय होईल, dv/dx इज इक्वल टू, हा v तिकडे गेला, v इथे गेला तर v किंमत घेऊन जाईल का, v ची किंमत काय माझ्याकडे e⁻x. मग इथे माझ्याकडे e⁻x येणार आणि हा x आहे ब्रॅकेट मध्ये 1 plus log x आहे. ओके, हे झालं dv/dx. त्याच्यानंतर मला काय हवंय, du/dx पण हवंय. डेरिव्हेटिव्ह ऑफ ह्याचं काढायचं आहे. काय लिहू मी त्याचं, चला ह्याचं लिहू टाकतो. अल्सो माझ्याकडे काय आहे, log u ची किंमत आहे. log u काय माझ्याकडे x into log x बरोबर. आता हे दोन फंक्शन आहेत बाजूबाजूला, त्याचं डेरिव्हेटिव्ह u into v ने काढणार. मग इथे काय डिफरन्शिएट जर केलं मी, डिफरन्शिएट u with respect to x
बरोबर. काय होईल, लॉग यू चं डेरिव्हेटिव्ह काय येईल 1 अपॉन यू आणि यू चं परत du बाय dx. बरोबर. इथे काय होणार, x रेज टू x x रेज टू x डेरिव्हेटिव्ह ऑफ log x. बरोबर. आणि प्लस log x प्लस log x आणि मग बाजूला काय करणार, डेरिव्हेटिव्ह ऑफ x रेज टू x. हो ना. इथे मी काय लिहू, डेरिव्हेटिव्ह ऑफ x रेज टू x. तो फॉर्म्युला लिहून ठेवा, डेरिव्हेटिव्ह ऑफ x रेज टू x. अच्छा, आता मला हा u तिकडे गेला समजा, म्हणजे du अपॉन dx काय येतो बघा इकडे. हा x रेज टू x आहे माझ्याकडे आणि log x चं डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन x. बरोबर. इथे काय आहे, प्लस log x आहे तसंच राहणार log x आणि x रेज टू x चं डेरिव्हेटिव्ह x रेज टू x इनटू 1 प्लस log x ना. ओके, आता मी ह्याला परत एकदा अरेंज करतोय नेक्स्ट स्टेप मध्ये. ठीक आहे, नेक्स्ट स्टेप मध्ये अरेंज करूया आपण त्याला. ओके, तर माझ्याकडे इथे काय राहिलं बघा, du बाय dx इज इक्वल टू therefore du अपॉन dx इज इक्वल टू du अपॉन dx इज इक्वल टू हा खाली x रेज टू 1 आहे का, हा वर गेला तर -1 होईल x रेज टू, पण इथे x रेज टू x आहे, इथे x रेज टू -1. मग काय होणार ते x रेज टू x -1 येईल का डोक्यावरती, x रेज टू x -1. इथे काय आहे आणि नाहीतर मी हा x रेज टू x कॉमन काढला तरी चालेल, हा x रेज टू x ला कॉमन काढतो त्यापेक्षा बेस्ट. ओके, x रेज टू x ला कॉमन काढतो आणि बाकी राहिलं काय बघा आपल्याकडे ब्रॅकेट मध्ये, हा इथे राहिलं 1 अपॉन x प्लस इथे काय राहिलं बघा, इथे राहिलं 1 अपॉन x प्लस इथे काय राहिलं log x इन द ब्रॅकेट log x आणि ब्रॅकेट मध्ये 1 प्लस log x एवढं राहिलं माझ्याकडे. बरोबर आहे का, हे वाला राहिलं, हे राहिलं, हे x रेज टू x कॉमन काढलं. अच्छा, आता मी जर इथे शेवटला डेरिव्हेटिव्ह लिहायचे, देअरफॉर आपलं इक्वेशन 1 जो आहे याला चेंज करूया, त्याचं डेरिव्हेटिव्ह dy by dx फ्रॉम इक्वेशन 1 dy by dx काय इक्वेशन 1 वरून dy by dx इज इक्वल टू du अपॉन dx प्लस dv अपॉन dx. मला सांगा dy by dx इज इक्वल टू du अपॉन dx ची किंमत किती आली माझ्याकडे, du अपॉन dx इथे आलं. बरोबर, म्हणजे काय ते x रेज टू x ब्रॅकेट मध्ये du अपॉन dx x रेज टू x ब्रॅकेट मध्ये इथे आपलं u टाकायचं राहिलं का, हा u इकडे यायला पाहिजे ना, म्हणजे इथे या स्टेपला हा u इथे यायला पाहिजे पूर्ण ब्रॅकेटच्या बाहेर. बरोबर, आणि त्या u ची किंमत पण घ्यावी लागेल. u ची किंमत काय माझ्याकडे x रेज टू x आहे. बरोबर, मला इथे आणखी एक u ची किंमत x रेज टू x घ्यावी लागेल, x रेज टू x. म्हणजे इथे काय होणार, u च्या किमतीमध्ये पहिला येणार x रेज टू x, त्याच्यानंतर हा x रेज टू x येणार, त्याच्यानंतर ब्रॅकेट मध्ये हे राहिलेलं 1 अपॉन x प्लस log x ब्रॅकेट मध्ये 1 प्लस log x. बरोबर, त्याच्यानंतर हे u चं झालं, त्याच्यानंतर प्लस dv बाय dx ची व्हॅल्यू किती आली आपली, ही वाली e रेज टू x आणि ब्रॅकेट इनटू x रेज टू x आहे आणि ब्रॅकेट मध्ये काय आहे 1 प्लस log x. ओके, तसं आता विचार केलं तर x रेज टू x दोन्हीकडे पण आलेला आहे. चालेल, इथपर्यंत गणित ठेवलं तरी चालेल, करेक्ट आहे. ठीक आहे. अच्छा, तर आपला नेक्स्ट क्वेश्चन नंबर 4 आहे. क्वेश्चन नंबर 4 मध्ये असं काहीतरी दिलेलं आहे, त्यांनी मी काय करतो, हा जो क्वेश्चन आहे त्याला मी y आहे असं वाटूया आपण, आणि आता काय करतो, इथे हा एक वेगळा फंक्शन आहे, हा दुसरा फंक्शन आहे, मी एका फंक्शनला u म्हणतो, दुसऱ्या फंक्शनला v म्हणतो. चालेल, हा इकडे y आहे, म्हणजे y इज इक्वल टू असं काहीतरी माझ्याकडे u प्लस v झालं. जर डेरिव्हेटिव्ह काढलं y चं तर dy विथ रिस्पेक्ट टू x, dy बाय dx इज इक्वल टू काय येणार, du अपॉन dx प्लस dv अपॉन dx. ओके, आता मी काय करतो, हा u ची व्हॅल्यू काय आहे माझ्याकडे, u इज इक्वल टू दिस, मग मी u ला वेगळं सॉल्व करतो पहिले. देअरफॉर u काय आहे माझ्याकडे, x रेज टू e रेज टू x. ओके, जर मी इथे लॉग वापरलं, टेकिंग लॉग ऑन बोथ साइड. बरोबर, टेकिंग लॉग वापरलं तर काय होईल, इथे log u येईल का, log u इज इक्वल टू इथे काय होईल, लॉगॅरिथम मध्ये लॉग वापरले की वरची टर्म खाली येते, म्हणजे e रेज टू x खाली येणार, म्हणजे इथे e रेज टू x log x होणार. बरोबर ना, e रेज टू x log x. जर आता मी इथे डेरिव्हेटिव्ह काढलं, डिफरन्शिएट केलं, डिफरन्शिएट y इथे करतो. ठीक आहे, डिफरन्शिएट कोणाला डिफरन्शिएट करतो, u ला विथ रिस्पेक्ट टू
x, बरोबर ना, म्हणजे du by dx मिळेल ना मला. ओके, इथे मला सांगा u चं log u चं व्हॅल्यू काय, डेरिव्हेटिव्ह काय येईल 1/u आणि परत u चं डेरिव्हेटिव्ह du by dx, बरोबर ना. इथे काय होणार, दोन फंक्शन आहेत मल्टिप्लाय होते, दोन फंक्शन असतील तर मी काय करणार u into v चा रूल फॉर्म्युला वापरणार. काय आहे ते e raised to x डेरिव्हेटिव्ह ऑफ log x, त्याच्यानंतर प्लस log x डेरिव्हेटिव्ह ऑफ e raised to x असं करणार मी, बरोबर. आता मला सांगा इकडे हा u तिकडे गेला, बरोबर, इथे काय आहे du upon dx, u तिकडे गेला तर काय होईल मल्टिप्लाय मध्ये जाईल, इथे डिनॉमिनेटरला आहे, बरोबर. ब्रॅकेट मध्ये e raised to x आहे तसंच मल्टिप्लाय log x चं डेरिव्हेटिव्ह 1 upon x प्लस इथे log x आहे तसंच, बरोबर, आणि e raised to x चं डेरिव्हेटिव्ह e raised to x, बरोबर. चला आता मला सांगा u ची व्हॅल्यू काय माझ्याकडे x raised to e raised to x, बरोबर. u ची व्हॅल्यू x raised to e raised to x, बरोबर. सॉरी x raised to e raised to x असं आहे, x raised to इथे e आहे त्याच्या डोक्यावरती x आहे, बरोबर. अच्छा, आता माझ्याकडे या दोन टर्म्स मधून e raised to x कॉमन निघतोय का. ओके, आता ब्रॅकेट मध्ये काय राहिलं, इथे 1 upon x राहिलं प्लस इथे log x राहिलं का, म्हणजे हे काय आलं माझ्याकडे du upon dx ची व्हॅल्यू मिळाली मला का, बरोबर. आता du upon dx मिळाला, आता dv upon dv upon dx काढूया. चला माझ्याकडे v काय आहे बघा, अल्सो v काय आहे माझ्याकडे log x त्याच्या डोक्यावरती sin x, बरोबर. असं माझ्याकडे त्यांनी v दिले आपल्याला. मग मी काय करणार इकडे v वरून टेकिंग लॉग वापरू का परत इथे टेकिंग लॉग ऑन बोथ साइड. काय होईल v चं इथे log v येईल का, बरोबर. log v इज इक्वल टू इथे काय येणार sin x तर आहे डेरिव्हेटिव्ह sin x log मध्ये काय येणार ही ब्रॅकेट येणार log x, बरोबर. म्हणजे माझ्याकडे इथे पण दोन फंक्शन आले, हा एक हा दुसरा, बरोबर. आता मला याचं डेरिव्हेटिव्ह काढायचं आहे. काय होणार डिफरन्शिएट केलं v ला, डिफरन्शिएट कोणाला करतोय v ला विथ रिस्पेक्ट टू x, बरोबर. काय होईल log v चं डेरिव्हेटिव्ह 1 upon v परत v चं dv upon dx, बरोबर. इथे काय होणार u into v करायचे मला sin x डेरिव्हेटिव्ह ऑफ log x, बरोबर ना, log ब्रॅकेट log x, बरोबर. त्याच्यानंतर परत प्लस log ब्रॅकेट log x आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ sin x, बरोबर ना, डेरिव्हेटिव्ह ऑफ sin x. अच्छा, आता इथे काय आहे बघा, हा v तिकडे गेला तर न्यूमरेटर वरती जाईल ना, म्हणजे dv upon dx इज इक्वल टू v इन द ब्रॅकेट मध्ये काय आलं माझ्याकडे sin x तर आहेच, बरोबर. sin x log x चं डेरिव्हेटिव्ह काय येईल सांगा मला 1 upon log x, बरोबर ना, 1 upon log x आणि आतल्या log x चं परत डेरिव्हेटिव्ह काढावं लागेल, ते काय येणार 1 upon x, बरोबर ना. त्याच्यानंतर प्लस मला सांगा हा log x तसंच राहणार ना log x, बरोबर. आणि त्याच्यानंतर sin x चं डेरिव्हेटिव्ह काय येणार cos x, राइट आहे का. चला आता मला सांगा इकडे dv upon dx काय आलं, dv upon dx काय आलं बघा, dv upon dx, ठीक आहे. काय आहे ते बघा, इथे v ची व्हॅल्यू काय माझ्याकडे, जी v ची व्हॅल्यू आहे ती लिहून टाकणार मी. काय आहे log x raised to sin x, log x डोक्यावरती sin x. याच्यातून काही कॉमन निघतोय का, नाहीये काही कॉमन, बरोबर ना. चला मग माझ्याकडे राहिलं काय ब्रॅकेट मध्ये बघा sin x आहे, sin x खाली काय आहे x log x प्लस वरती अजून cos x का आधी लिहू मी cos x इनटू log x, बरोबर ना, log ब्रॅकेट log x, बरोबर ना. हे असं काहीतरी आलं, म्हणजे माझ्याकडे dv by dx आलं, du by dx आलं. आता मला काढायचं काय आहे dy by dx काढायचं आहे, पण dy by dx या इक्वेशनला मी 1 म्हणतो आणि या इक्वेशन मध्ये त्या व्हॅल्यूज टाकून देतो, म्हणजे मला dy by dx मिळेल, बरोबर. इथे लिहू मी, इथे लिहितो देयरफॉर इथे लिहितो इक्वेशन 1 बिकम्स, इक्वेशन 1 ला चेंज केलं आपण. काय इक्वेशन 1 बघा dy by dx dy upon dx is equal to पहिले du by dx ची व्हॅल्यू लिहिणार, ही व्हॅल्यू जी आहे ती x raised to e raised to x into e raised to x ब्रॅकेट मध्ये 1 upon x plus log x, बरोबर. हे काय झालं माझी u ची व्हॅल्यू मी लिहून टाकली. आता सॉरी du by dx ची व्हॅल्यू लिहिली.
आता dv अपॉन dx ची व्हॅल्यू लिहू इथे काय येणार इथे log x रेज टू sin x बघा इथे लिहितो प्लस log x डोक्यावरती काय आहे sin x त्याच्यानंतर ब्रॅकेट मध्ये काय काय आहे बघा sin x अपॉन x log x sin x अपॉन x log x प्लस इथे काय आहे cos x log log x बरोबर ना cos x into log log x बरोबर हे एकाच ब्रॅकेट मध्ये दोन्ही मल्टिप्लिकेशन मध्ये डिवाइड नाही येतात ओके आता हा काय आला आपला फायनल आन्सर आलेला आहे dy by dx चं फायनल आन्सर एवढं मोठं असणार आहे ठीक आहे अच्छा तर मी इकडे नेक्स्ट क्वेश्चन लिहिलेला आहे क्वेश्चन नंबर 2 मधला 6 वाला y असं क्वेश्चन आहे बघा सर तुम्ही परत इथे असं लिहितो y हे काय आहे तर u प्लस हे आहे v जर याचा डेरिव्हेटिव्ह काढला तर काय येणार dy dx इथे काय येणार du dx प्लस इथे काय येणार dv dx ह्याला मी इक्वेशन 1 मानून टाकतो चला आता पुढे काय करणार मी माझ्याकडे u काय आहे बघा देयरफॉर u माझ्याकडे काय आहे sin x त्याच्या डोक्यावरती tan x आहे का बरोबर sin x च्या डोक्यावरती tan x आहे मग मी काय करू log वापरू का टेकिंग log ऑन बोथ साइड बरोबर टेकिंग log ऑन बोथ साइड काय होईल u च्या जागी काय येईल log u येईल का इज इक्वल टू इथे काय होणार log वापरला तर tan खाली येईल ना tan x into log sin x होणार ना sin x ला log लागणार पण वरचा फंक्शन खाली येतो ना log मध्ये चला आता इथे मी जर डेरिव्हेटिव्ह काढलं तर इथे u into v चा फॉर्म्युला वापरावा लागेल इथे मी काय लिहितो डिफरन्शिएट u विथ रिस्पेक्ट टू x बरोबर आता इथे काय येणार u चं log u चं काय येणार 1/u आणि परत u चं डेरिव्हेटिव्ह du dx बरोबर आहे चला इथे काय होणार u into v रूल वापरायचे पहिलं तर tan x आहे माझ्याकडे into log sin x चं डेरिव्हेटिव्ह काय सांगा 1/sin x बरोबर अगेन sin x चं परत डेरिव्हेटिव्ह हां पण मला इथे u into v वापरायचे मी डायरेक्ट गणित करायच्या ऐवजी मी इथे काय करतो माहिती का फॉर्म्युला सह लिहितो म्हणजे इथे काय लिहू tan x डेरिव्हेटिव्ह ऑफ log sin x चालेल एक स्टेप वाढेल फक्त आपली डेरिव्हेटिव्ह ऑफ log sin x चालेल प्लस log sin x डेरिव्हेटिव्ह ऑफ tan x चालेल u into v चा मी फॉर्म्युला अप्लाय केला इकडे अच्छा हा u तिकडच्या साइडला गेला तर काय होईल du dx इज इक्वल टू u इथे येईल आणि आतमध्ये काय राहिलं बघा हा tan x आहे बरोबर tan x मल्टिप्लाय sin x चं डेरिव्हेटिव्ह log sin चं डेरिव्हेटिव्ह काय येईल 1/sin x राइट आहे आणि परत sin x चा अगेन डेरिव्हेटिव्ह निघेल ना काय इथे cos x म्हणजे वरती cos x येणार बरोबर आहे चला त्याच्यानंतर इथे काय होईल बघा प्लस log sin x आहे तसंच राहणार log sin x आणि tan x चं डेरिव्हेटिव्ह काय येणार sec² x राइट आहे का tan x चं डेरिव्हेटिव्ह sec² x चालेल पुढे आता मी काय करेन मला सांगा इकडे tan x म्हणजे काय असतो sin upon cos असतो ना मग हा वरती sin कॅन्सल होईल हा cos कॅन्सल होईल बरोबर ना किंवा जर cos ला खाली घेतलं तर tan म्हणजे हे कॅन्सल होईल ना बघा इकडे परत सांगतो tan म्हणजे sin upon cos मग वरती sin असेल तर हा sin कॅन्सल होईल खाली cos म्हणजे इकडचा cos कॅन्सल म्हणजे इथे काय राहिलं 1 मग इथे डायरेक्टली मी 1 प्लस घेतो क्वेश्चन u ची व्हॅल्यू टाकतो ओके इथे लिहू का मी इथे लिहितो u ची व्हॅल्यू माझ्याकडे आहे बरं तिकडे पुढे मी v सोडवेन इथे माझ्याकडे du dx देयरफॉर du dx काय येईल बघा हा u ची व्हॅल्यू काय माझ्याकडे sin x रेज टू tan x sin x डोक्यावरती tan x चालेल आणि त्याच्यानंतर आतमध्ये काय राहिलं हे सगळं 1 आलं ब्रॅकेट मध्ये 1 प्लस हे सगळं 1 आलं 1 प्लस हे वाला राहिलं ना पण पहिले 6 लिहायला तर पहिले हे लिहायचं चालेल log sin x बरोबर into sec² x बरोबर ना sec² x हे एवढं राहिलं त्याच्यासोबत बरोबर हे आलं आपलं du dx ची व्हॅल्यू बरोबर आता मी dv dx काढणार बरोबर v काय माझ्याकडे बघा v ची व्हॅल्यू काय आहे माझ्याकडे cos x raised to cot x बरोबर आपल्याकडे काय आहे also v is equal to cos x डोक्यावरती cot x बरोबर
चला आता मला सांगा इथे परत लॉग वापरू का? टेकिंग लॉग, बरोबर. काय होईल लॉग वापरले तर? लॉग व्ही येईल इथे. लॉग व्ही इज इक्वल टू इथे काय येणार? कॉट एक्स खाली येणार का? लॉग वापरल्यानंतर डोक्यावरचा नंबर खाली येतो आणि इथे लॉग येणार आणि लॉगच्या बाजूला काय येणार तर कॉस एक्स, बरोबर. आता परत इकडचं सारखंच, बरोबर, याच्यासारखंच डेरिव्हेटिव्ह काढावं लागेल. इथे काय सांगा? डिफरन्शिएट केल्यानंतर काय येईल? लॉग व्ही चं 1/v, परत व्ही चं डेरिव्हेटिव्ह dv अपॉन dx इज इक्वल टू कॉट एक्स आहे तसंच राहणार कॉट एक्स इनटू लॉग कॉस एक्स चं डेरिव्हेटिव्ह काय येईल? लॉग कॉस एक्स. पहिले तर डेरिव्हेटिव्ह असे लिहितो, एक स्टेप वाढू द्या, बरोबर ना. कॉस लॉग कॉस एक्स आणि प्लस लॉग कॉस एक्स, लॉग कॉस एक्स आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ कोणाचं डेरिव्हेटिव्ह काढणार इथे आपण? कॉट एक्स चं, बरोबर ना. कॉट एक्स चं डेरिव्हेटिव्ह काढणार. इथे काय आहे बघा, dv अपॉन dx इज इक्वल टू हा v तिकडे गेला, आतमध्ये काय काय आहे? कॉट एक्स इनटू लॉग कॉस एक्स चं डेरिव्हेटिव्ह काय सांगा? 1/cos x, बरोबर ना. 1/cos x आणि cos x चं डेरिव्हेटिव्ह काय असतं? -sin x असतो का? बरोबर ना. अच्छा आता मला सांगा, आपण इकडे बघा, cot म्हणजे cos अपॉन sin असतो, मग असं cos कॅन्सल होईल आणि असं sin पण कॅन्सल होईल, म्हणजे इथे -1 राहील का फक्त? ओके. इकडे काय आहे ते बघूया. प्लस log cos x आहे माझ्याकडे, log cos x आणि cot x चा डेरिव्हेटिव्ह काय असतो? -cos x स्क्वेअर x, म्हणजे दोन्ही टर्म्स मायनस मध्ये येत आहेत, बरोबर. इथे मायनस आला, तिथे पण मायनस येतो, मायनस चिन्ह मी कॉमन काढू शकतो, बरोबर ना. म्हणजे इथे माझ्याकडे dv अपॉन dx काय येतो बघा? dv अपॉन dx, v ची व्हॅल्यू काय आहे माझ्याकडे? cos x रेज टू cot x, cos x डोक्यावरती cot x, बरोबर. cos x डोक्यावरती cot x. आतमध्ये काय राहिलं माझ्याकडे? हा इकडचा एक कॅन्सल होणार आहे, -1. हा मायनस चिन्ह कॉमन काढू का? हा मायनस आणि हा मायनस मी इथे कॉमन काढतो, चालेल. आतमध्ये काय राहिलं? मग इथे 1 राहिलं, प्लस इथे काय राहील? log cos x, log cos x, बरोबर, आणि cos x स्क्वेअर x, राईट आहे का? cos x स्क्वेअर x, बरोबर लिहितोय का मी? कळतंय का तुम्हाला? चला मग पुढे काय करणार मी? आता नेक्स्ट स्टेपला काय करणार? dy बाय dx काढणार ना. dy अपॉन dx कसं? इक्वेशन 1 वरून इक्वेशन 1 बिकम्स, इक्वेशन 1 ला काय चेंज करणार आपण बघा, बघता इकडे. चला इक्वेशन 1 मध्ये काय आहे? du बाय dx आधी लिहिलंय, मग du बाय dx मला पूर्ण du बाय dx ची ही वाली व्हॅल्यू घ्यावी लागेल, म्हणजे काय येणार ते? sin x डोक्यावरती tan x, बरोबर. त्याच्यानंतर आतमध्ये काय आहे बघा इकडे? 1 प्लस log sin x, 1 प्लस log sin x इनटू sec स्क्वेअर x, राईट आहे, बरोबर आहे. त्याच्यानंतर प्लस dv बाय dx, काय dv बाय dx ची व्हॅल्यू? पण हा इथे मायनस मध्ये आन्सर येतो, मग मी इथे मायनस टाकू का? बरोबर, माझ्याकडे प्लस आहे पण इथे आन्सर मायनस मध्ये आहे ना dv बाय dx, म्हणून मी मायनस घेतो. मायनस cos x च्या डोक्यावरती cot x आहे आणि आतमध्ये काय आहे ब्रॅकेटच्या 1 प्लस इथे काय? log cos x, log cos x, राईट आहे. त्याच्यानंतर इनटू cos x स्क्वेअर x, cos x स्क्वेअर x, ओके. इथे ब्रॅकेट कंप्लीट झाली, म्हणजे आपलं हे फायनल आन्सर एवढं मोठं येणार आहे. ठीक आहे, कळते का तुम्हाला? ठीक आहे. अच्छा तर आपला नेक्स्ट क्वेश्चन नंबर 8 आहे. क्वेश्चन नंबर 2 मधला काय करणार होता पण या क्वेश्चन मध्ये? इथे आपल्याला x ची पण किंमत दिलेली आहे. अच्छा मला सांगा इथे tan x च्या डोक्यावरती tan x डोक्यावरचा नंबर मल्टिप्लाय होतो का एकमेकांना? म्हणजे मी असं लिहू शकतो y tan x, त्या tan x च्या डोक्यावरती tan स्क्वेअर x, चालेल ना? tan स्क्वेअर x. तरी पण डोक्यावरती फंक्शन असेल तर आपण काय करतो? लॉग वापरतो. चला लॉग वापरतो, टेकिंग लॉग ऑन बोथ साइड, बरोबर. टेकिंग लॉग ऑन बोथ साइड. काय होईल लॉग वापरले तर? log y इज इक्वल टू, बरोबर ना. log y इज इक्वल टू इथे काय होईल? वरचा फंक्शन खाली येतो ना tan स्क्वेअर x आणि इनटू log tan x, बरोबर ना. log tan x. चला चालू करूया आपण. डिफरन्शिएट करू. डिफरन्शिएट y with respect to x, बरोबर. आता इथे log y चा डेरिव्हेटिव्ह काय? 1/y, परत y चा dy upon dx इज इक्वल टू, आता इथे u आणि v चा डेरिव्हेटिव्ह करावा लागेल, म्हणजे पहिलं तर tan स्क्वेअर x
डेरिव्हेटिव्ह ऑफ log tan x बरोबर, त्याच्यानंतर प्लस log tan x डेरिव्हेटिव्ह ऑफ कसलं डेरिव्हेटिव्ह काढणार tan स्क्वेअर x चं, राईट. कळते का तुम्हाला? चला आता इथे काय घेईल बघा, इथे dy by dx ला मी इथेच ठेवतो, चालेल. आणि हा y तिकडे गेला तर काय होईल, असं मल्टिप्लाय मध्ये जाईल ना वरती, न्यूमरेटर वरती. ठीक आहे, इथे काय राहिलं tan स्क्वेअर x मल्टिप्लाय log tan x चं डेरिव्हेटिव्ह काय येणार 1 tan x. लॉग मध्ये असेल तर 1 येतो. परत tan x चं डेरिव्हेटिव्ह काढावं लागेल ना, काय येते sec स्क्वेअर x, राईट आहे. झालं. पुढे आता इथे log tan x चं डेरिव्हेटिव्ह काढायचंच नाहीये, log tan x तसंच राहणार. log tan x मला सांगा tan स्क्वेअर x चं डेरिव्हेटिव्ह काय येईल 2 tan x, बरोबर ना. स्क्वेअर असेल तर आपण 2 लिहितो ना. आणि परत tan x चं डेरिव्हेटिव्ह काढावं लागेल, ते काय येणार sec स्क्वेअर x, बरोबर का. चला आता इकडे माझ्याकडे हा y ची व्हॅल्यू टाकतो मी, तिथून काही कॉमन निघतोय का बघा. अच्छा, इथून एक tan कट होईल का, इथे 2 tan आहे, यातला एक tan कट केला मी, चालेल. इथे tan x राहिला, इथे sec स्क्वेअर x राहिला, इथे पण tan x आणि sec स्क्वेअर x आहे, मी कॉमन काढू का tan x आणि sec स्क्वेअर x ला. चला माझ्याकडे काय काय उत्तर येते बघूया. इथे काय माझ्याकडे dy/dx, बरोबर, dy/dx इज इक्वल टू इथे काय y ची व्हॅल्यू मी टाकू का, काय ती व्हॅल्यू tan x, डोक्यावरती tan x, परत डोक्यावरती tan x, असं काहीतरी आहे, बरोबर ना. हे असे एक ब्रॅकेट दिले, नंतर मोठी ब्रॅकेट आहे, ओके, असं काहीतरी दिले. ठीक आहे, हा y ची व्हॅल्यू आहे. आतमध्ये इथे ह्याचा उत्तर काय येतोय, मला काय करायचंय tan x आणि sec स्क्वेअर x ला कॉमन काढायचंय. मग इथे मी काय करतो tan x sec स्क्वेअर x एवढं कॉमन काढलं. आता आतमध्ये काय काय राहिलं बघा, ब्रॅकेटच्या आतमध्ये काय काय राहिलं. इथे काय राहिलं, हे sec स्क्वेअर आणि tan x कॉमन, म्हणजे इथे काहीच नाही, 1 राहिलं. प्लस इथे काय राहतं बघूया, log tan x, हा tan x sec स्क्वेअर x कॉमन आहे, log tan x 2 log tan x राहिलं का बघा, 2 log tan x, बरोबर ना. 2 log tan x, बाकी सगळं कॅन्सल होतोय, बरोबर ना. चला आता मला काय करायचंय, त्यांनी काय सांगितलं आपल्याला x ची किंमत π/4 वापरायची. मग मी इथे काय करतो dy/dx ब्रॅकेट मध्ये x = π/4, म्हणजे x च्या जागी मला π/4 किंमत टाकायची आहे. चला काय उत्तर येते बघूया. इथे tan π/4 ची किंमत किती असते 1, बरोबर. परत tan π/4 1, परत tan π/4 1, 1 किती पण 1 घेतले तरी 1च येणार आहे, माहिती आहे आपल्याला. पुढे इथे tan π/4 ची व्हॅल्यू 1 असते, मल्टिप्लाय इथे tan π/4 येणार, x ची व्हॅल्यू, त्याची व्हॅल्यू 1 आहे. sec स्क्वेअर π/4, sec π/4 ची व्हॅल्यू किती असते √2, sec π/4 ची व्हॅल्यू √2 असते, लक्षात ठेवा. sec π/4 ची व्हॅल्यू √2 असते. स्क्वेअर आहे म्हणून मी स्क्वेअर लिहिलं. आतमध्ये इथे काय राहिलं 1 प्लस 2 इंटू मला सांगा log tan x, log काय येणार tan x ची किंमत किती, tan π/4 किती आहे 1, म्हणजे log 1 येणार का, हो. चला आता पुढे काय सांगतो बघा, इथे 1च येणार आहे, बरोबर. इथे 1 आहे, 1च येणार आहे. √2 चा स्क्वेअर 2, हे पण लिहू. चला हे किती आहे 1 मल्टिप्लाय हा 1 मल्टिप्लाय हा याचा स्क्वेअर 2 मल्टिप्लाय 1 प्लस 2 log 1, log 1 ची किंमत किती असते 0, म्हणजे इथे 2 * 0 0, बरोबर. आता राहिलं काय बघा माझ्याकडे, ह्या तिघांचं पण मल्टिप्लिकेशन 2 येणार आहे, आणि येथे किती काय 1 + 0 1, 2 ने मल्टिप्लाय केलं तर 2 येणार ना. म्हणजे माझ्याकडे व्हॅल्यू काय आली dy/dx. जेव्हा x ची किंमत π/4 असेल, dy/dx काढल्यानंतर तेव्हा माझ्याकडे त्याची व्हॅल्यू डेरिव्हेटिव्हची 2 येणार आहे. कळते का. चला इथे आपला क्वेश्चन नंबर 2 संपलेला आहे, एक्सरसाइज 1.3 मधला. ठीक आहे, व्हिडिओ आवडले असेल तर लाईक जरूर करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब पण करा, कारण मॅथ्सशी रिलेटेड आणखी बऱ्याच व्हिडिओज या चॅनलवर आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि बेल आयकॉन पण दाबा, पण तुम्हाला लवकरात लवकर नोटिफिकेशन मिळेल. थँक्यू.